नारळी पौर्णिमेचा सण महाराष्ट्र राज्यासह गोवा आणि गुजरात या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। पालघर जिल्ह्याला भव्य समुद्र किनाऱ्यांचं वैभव लाभलेलं आहे आणि या किनारपट्टी भागांमध्ये कोळी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत। त्यामुळे या नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त आज केळव्याच्या समुद्रकिनारी कोळी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमानंतर एक प्रतिकात्मक नारळ आणि नैवेद्य हे समुद्र देवताला अर्पण केलं। पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव हे नारळ अर्पण करून समुद्र देवताचीच म्हणजेच वरुण नारळी पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। या दिवशी समुद्राची देवता मानल्या जाणाऱ्या वरुण देवाची मनोभावे पूजा केली जाते। पावसाळा सुरू होता जून महिन्यापासून समुद्र हा खवळलेल्या स्थितीत असतो। तसंच जून ते ऑगस्ट हा काळ माशांच्या प्रजननासाठी अनुकूल असतो। त्यामुळे या 2 महिन्यांच्या काळात मासेमारी ही पूर्णपणे बंद असते। महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या किनारपट्टी भागात प्रामुख्याने साजरा केला जाणारा हा सण मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करतो। हंगाम सुरू होण्यापूर्वी या दिवशी जल आणि महासागराची देवता वरुणाची विशेष पूजा करतात। या दिवशी भगवान वरुणाला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे। कोळी बांधव असं मानतात की समुद्राची पूजा केल्याने वरुण देव प्रसन्न होतात आणि समुद्राच्या सर्व मच्छीमार कोळी बांधव संकटांपासून त्यांचे रक्षण करतात। रामकृष्ण दांडेल, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती कार्याध्यक्ष। आज आमच्या गावामध्ये नारळी पौर्णिमा सण जो दरवर्षापर्यंत साजरा करतो तो आजही फार मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा करत आहोत। आम्ही आमच्या मच्छीमार सोसायटीकडून जल्लोषात मिरवणूक काढलेली आहे। समुद्रकिनारी आम्ही आलेलो आहोत, नाचत गाजत आलेलो आहोत आणि इथे आम्ही आमचे पारंपरिक जो आमचा कोळी नृत्य आहे, डान्स आहे, तो इथे सादर करणार आहेत। आमचं पारंपरिक वेशात तो असणार आहे आणि त्यानंतर आम्ही
आमचं नारळ समुद्रात अर्पण करून मनोभावी पूजा करणार आणि ह्या समुद्राला सांगणार, समुद्राला आपल्या की आजपासून तू शांत हो आणि येणारं वर्ष जे आहे ह्या वर्षभरामध्ये आम्हाला भरपूर मासे मिळू दे, बरकती मिळू दे, अशी आम्ही विनम्रपणे विनंती करणार आहोत.